श्री, चल तुला उशीर होत असेल तर तू निघ, मी थांबते पिंट येईपर्यंत. नाही मी थांबतो, तो आला की जाईल. अरे खरंच निघ, गरज नाहीये श्री. मला गरज आहे. ऐक ना रे प्लीज. ऐकतोच तर आहे. लग्नानंतर नवऱ्याच्या हातात दुसरं उरतं काय? गप्प बसा. क्या आले नवरदेव. बहीण भावाचं चालू दे, मी निघतो. बरं भाऊजी, आणि आपण रात्री बोलू. हा फोनवर. चलो बाय. बाय बाय बाय. चक्रम आहेस तू, चक्रम. मला काय माहिती होतं? तेच सांगत होतो मी तुला. अरे मग सांगायचं होतच ना तू. कसं सांगणार होतो? फोन ठेवून दिलास ना तू. मला काय माहिती होतं तुला काय सांगायचंय ते? अगं मी तेच सांगत होतो तुला की मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचंय, पण फोन ठेवून दिलात आपण. महत्वाची गोष्ट सगळ्यात शेवटी सांगतं का कोणी? अच्छा, म्हणजे माझंच चुकलं तर? मग कोणाचं चुकलं? हे बघ, तुला सुरुवातच अशी करायला हवी होती की जान्हवीच्या आईला यातलं काहीही माहिती नाहीये, पण पिंट्या लग्न करतोय. चुकलं माझं. हा, चुकलं माझं. नेहमीच आहे तुझं. चूक तू करतोस आणि मग मला निस्तरावं लागतं. वा वा वा, हे छानच आहे. छान आहे हे. वा काय वा, यात वाव काय? तुझ्या मूर्खपणामुळे मी आज जान्हवीच्या आई समोर एक महत्वाची बातमी फोडणार होते माहितीये. आणि पिंट्याचं लग्न मोडलं असतं ना तर पातक माझ्या माथी लागलं असतं तुझ्या चुकीमुळे. ओ तुझ्याशी लग्न केलं ना, हीच सगळ्यात मोठी चूक आहे माझी आयुष्यातली. हो, आयुष्यात एकमेव बरोबर केलेली गोष्ट जर तुला चूक वाटत असेल ना, तर मला तुझी कीव करावीशी वाटते. ताई सॉरी. रागावलेस ना माझ्यावर? नाही रे, मग विचार करते. कसला? या सगळ्याचा. यार तायडा, मी खरंच तुला हे सगळं सांगणार. तू अगदी खरं. नाही नाही, त्याबद्दल नाही. मग कशाबद्दल? आई खूप सिरियस आहे. कशाबद्दल? पंतांनी तुझ्यासाठी आणलेल्या मुलीबद्दल. पण कशावरून? अंगठी घेतली आहे तिने तिच्यासाठी. अंगठी? मला एक 20-25 हजार रुपये हवे होते. कशाला? अरे सोनं घ्यायचंय. सोनं? हो, दसऱ्याला अंगठी घ्यायची आहे मला. अगं ती माझ्याकडे पैसे मागत होती पण मी नाही दिलेत. आणि तू मला अंगठीसाठी पैसे देणार नसशील तर जानूकडून घेईन मी. तायडा म्हणजे अगं तू का दिलेस पैसे? अरे मला चॉईस नव्हता.
अगं म्हणजे अरे श्रीचं नाव सांगून आधीच उधारीवर अंगठी घेऊन आली ती. अगं पण मग तू सांगायचंस ना माझ्याकडे नाहीयेत पैसे. अरे पण तो ज्वेलर श्रीला ओळखतो, मला नाही ओळखत, त्यामुळे तो श्रीकडे गेला असता ना पैसे मागायला. आई ना असंच करते नेहमी, हेच आवडत नाही मला आईचं. ती बोलतो तिच्याशी, तिला सांगतो ती अंगठी पण परत कर आणि तुला तुझे पैसे पण परत द्यायला सांगतो. अरे पिंट्या, प्रश्न पैशाचा नाहीये. नाही कसा ताई? हे बघ, ती या स्थळाबद्दल खूप सिरियस आहे आणि तिने पुढपर्यंत बोलणी केली आहेत असा अर्थ होतो या सगळ्याचा. हे बघ ताई, पण तिनं मला विचारून काहीही ठरवलेलं नाहीये. तरीही त्याचा त्रास तुला होणार हे लक्षात ठेव, आणि सुनीतालाही. त्या सगळ्याचा त्रास सहन करायला मी तयार आहे. फक्त ना माझी एकच रिक्वेस्ट आहे. काय? हे बघ, तू या सगळ्यापासून लांब राहा, म्हणजे तुझं नाव यात इन्व्हॉल्व्ह होता कामा नये. आईला चुकूनही असं वाटायला नको की तुझा मला सपोर्ट होता. कळतंय का तुला? हे बघ, गरज पडली ना तर तू माझ्या विरुद्ध बोल, तिच्या बाजूने. पण तायडा, तुझ्यावर आता कसलाही ब्लेम नकोय मला. असं नाही होऊ शकत पिंट्या. अरे आईला हे निश्चित कळेल की तू एकटा हे नाही करू शकत. एकटा कुठे करतोय ताई? लग्न करतोय ना मी. सुनीता आहे की माझी जोडीदारीण माझ्या सोबत. आई प्लीज, इथून पुढे ना माझा मार मलाच खायचा. तसा शब्द दिलाय मी बाबांना. म्हणजे तू माझ्या वाटणीचा मार खूप खाल्लायस ताई. जे काही माझ्या बाबतीत घडणार असेल ना ते मी भोगेन. चांगलं वाईट जे काही घडणार असेल. तुझ्याकडनं, भाऊजींकडनं आता फक्त आशीर्वाद हवे. बघ ना ग, आतापर्यंत ना सगळं घेतच आलोय तुझ्याकडून तर खूप, नेहमीच. आता नको. निदान माझ्या लग्नाची जबाबदारी तरी माझी मला घेऊ दे. माझ्या आयुष्याची जबाबदारी घेण्याचं माझं पहिलंच पाऊल, आणि तेही आईच्या विरुद्ध. मला कल्पना आहे ताई, आई पुढे काय वागणार आहे याची. पण तरी मी मागे नाही हटणार. तुला त्रास न देण्याचा तुम्ही निश्चय केलाय ना, त्यावरून मी नाही ढळणार आहे ताई. मला नाही त्रास होणार पिंट्या. अरे तू माझी काळजी नको करूस. अगं तरी मला बाबांच्या नजरेत माझ्यासाठी रिस्पेक्ट हवाच आहे ना. आणि माझा मार मी खाल्ल्याशिवाय तो मला कसा मिळणार? ज्ञानी जे जे कोणी, त्यातून गवससी चक्रपाणी. त्या अवघ्या मूर्खांनी शब्दवाद करावा. चैन नाही माझ्या जीवाला. अजून किती वेळ वाट पाहायची या पोराची? पोराला जन्माला घालायचं आणि आयुष्यभर नुसती आपली वाट बघत बसायची आणि काळजी करत राहायचं. त्या भवानीला भेटायला तर गेला नसेल ना? तेव्हा परमेश्वरा, तुला 101 रुपयांचा अभिषेक करेन रे, पण या भवानी पासून त्याची सुटका कर. आणि हे जे आता मी कार्य योजलंय ना, ते जर अगदी निर्विघ्नपणे पार पडलं ना, तर 151 रुपयांची दक्षिणा देईन मी तुला. खरंच. हे नीलकंठा दिगंबरा ओंकार रूपा पशुपते, तुझे नाम ज्याचे ओठी, त्याचे दैन्य जाय उठाउठी. ऐसा आहे दुर्जटी महिमा तुझ्या नावाचा.
तू तू पूर्ण ब्रह्मा सौख्य धामा. पोथी वाचून मन शांत होतं म्हणतात बाई, पण माझं मन पिंट्याचं लग्न लावल्याखेरीज शांत व्हायचं नाही. तू पूर्ण ब्रह्मा सौख्य धामा, तूची विष्णू नरोत्तमा, अर्धांगी ती ज्याची उमा, तू कामारी तूच की. जान्हवी पुरे आता. काय झालंय रडायला? एकदम असं भरून आल्यासारखं झालं रे श्री. अगो पण झालंय काय? पिंट्याचं लग्न होत आहे. मग ती चांगली गोष्ट आहे की, रडण्यासारखं काय त्यात? नाही नाही रडत नाहीये मी, डोळ्यातून पाणी येतंय. आनंदाने घेते. आणि ते सांगून झालं मला. पुढे एवढा मोठा झालाय पिंट्या. श्री मला म्हणाला माझा मार मला खायचाय. हे आता नवीन सुरू केलंय त्याने. बाबांच्या नजरेत मोठं व्हायचंय त्याला. खरं तर बाबांचं त्याच्यावरही तेवढंच प्रेम आहे रे, पण ह्याला ना नेहमी असं वाटतं की मी जास्त लाडकी आहे बाबांची. तसं काही नाहीये खरं तर, पण आता त्याला बाबांच्या नजरेत सिद्ध करायचंय स्वतःला. स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वतःला उचलायच्यात. एवढा मोठा झालाय का तो? नाही झालाय म्हणजे मला पटत नाहीये रे. मला विश्वासच नाही बसत आहे. एवढासा होता, माझा हात धरून यायचा शाळेत, आणि शाळा सुटली ना ती गेटवर उभा असायचा माझी वाट बघत. श्री मला ना कायम असं वाटत आलंय की मी प्रोटेक्ट केलं पाहिजे पिंट्याला. तुला माहितीये एकदा ना होमवर्क न करता गेला हा, त्या बाईंनी त्याला पायाचे अंगठे धरून वर्गाच्या बाहेर उभं केलं होतं. मला इतका राग आला ना त्या बाईंचा की मला रडूच यायला लागलं. बाईंनी विचारलं मला तुला काय झालं, तर मी बाईंना म्हणाले त्याच्याऐवजी मी पायाचे अंगठे धरून उभी राहू का? कारण काल त्याचा अभ्यास करून घ्यायची मी टाळाटाळ केली ना, म्हणून त्याचा अभ्यास पूर्ण नाही झालाय आणि होमवर्क राहिला त्याचा. बाईंना इतकी दया आली माझी की त्याने पिंट्याची शिक्षा माफ केली. पिंट्याच्या आयुष्यासाठी ना मी कायम स्वतःला जबाबदार धरत आले, मानत आले. आणि आज हा मुलगा मला म्हणतोय की याचा मार याला स्वतःला खायचाय, याच्या जबाबदाऱ्या याला स्वतःला घ्यायच्यात. आता गरजच नाही उरलीये त्याला माझी. तसं नाहीये, तसं नाहीये जान्हवी. तो तुला त्रास होऊ नये याची काळजी घेतोय. तेच ना. तेच कसं? त्याचं प्रेम आहे तुझ्यावर. मग माझं नाहीये का? निश्चित आहे, पण आता सगळं त्याच्या मनासारखं होतंय याचा आनंद मानला पाहिजे की नाही आपण? मग रडत बसायचं का आता? मी रडत नाहीये रे श्री. हो हो हो, डोळ्यातून पाणी येत आहे आणि ते आनंदाश्रू आहेत, हो ना? बेडी माझी बायको, बेडीस. बरं बायको, मेवढ्याला गिफ्ट काय घ्यायचं? हो ते ठरवलंच नाही ना आपण. मग ठरव लवकर. काय देऊया श्री? तू म्हणशील. तुझ्या डोक्यात आहे का काही? हो, पण कदाचित ते तुला नाही आवडणार. अरे सांग तर. आपण एक घर गिफ्ट करूयात ना. घर? नाही 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 नको श्री. अगं काय हरकत आहे? नाही रे, वेडा आहेस का तू? अगं आपल्याला शक्य आहे ते. बाबांना नाही आवडणार आणि कदाचित पिंट्याचा सुद्धा स्वाभिमान दुखावला जाईल. अगं बोलून तर बघूया. श्री त्याने तुझ्याकडची नोकरी सुद्धा स्वीकारली नव्हती, मग घर कसं घेईल तो? कदाचित तुझ्याकडून घे. नाही रे,
त्यांना माहित नाहीये का मी नाही त्यांना घर वगैरे देऊ शकत. अगं आता तुझं माझं काय करतेस? देऊया ना, सिरियसली. नाही, घर नको. आई पण शांत होती. आई नाही शांत होणार. मुळात तिच्या अशांततेचं कारण घर नाही, सुनीताच असणार आहे. हा, आता या बाबतीत आपण काहीच करू शकत नाही. तीच ना रे. ठीक आहे, वेगळं काय द्यायचं याचा जरा विचार करणं मला सांग. हं? आलो. काय ग? थँक्यू श्री, कशासाठी? सगळ्यासाठी. काय आहे या सौ? नाही रे, पण एवढं कुणीच कुणासाठी करत नाही. माझ्या बायकोच्या चेहऱ्यावर हसू येण्यासाठी ना मी जग इकडचं तिकडे करू शकतो. बाबा, आई कुठे आहे? बाहेर आहे, पंतांचा फोन सुरू आहे. बाबा, मला ना खूप राग येतोय आईचा. तो आवरायला हवा आता. बाबा, तिनं अंगठीसाठी ताईकडून पैसे घेतले. संशय होताच मला. बोलू मी तिच्याशी? नको. का? आत्ता कुठल्याही वादाला तोंड फोडायचं नाहीये आपण. बाबा, ही सगळं आपल्याला न विचारता ठरवत चालली. अरे ठरवू दे ना, तिला काय ठरवायचंय ते. अहो पण बाबा, त्याशिवाय ती तोंडावर नाही पडायची आणि तिला अक्कल देखील यायची नाही. म्हणजे बाबा, हे बघ पिंट्या, लग्न होऊन सुनीताला घरात आणेपर्यंत आपण डोकं शांत ठेवायचं. उगाच वाद सुरू झाला, भडकाभडकी झाली, आपल्या तोंडून चुकून काही अधिक उणं बोललं गेलं तर सगळा प्लॅन फसला. आणि मुळात लग्न होईपर्यंत तू तिच्याशी जरा कमीच बोलत जा. जेवढा कमी बोलशील ना तेवढी संशयाला जागा कमी ठेवची. जास्त बोललास की फसलास. ती तुला कचाट्यात पकड. फार हुशार बाई आहे ती. धचा मा करण्यात तिचा हात कोणी धरणार नाही. काही दिवस आपल्याला जरा जपून राहायला हवं. त्यासाठी प्रसंगी कमीपणा घ्यायला लागला ना तरी मागे पुढे बघायचं नाही आपण. आपल्याला हवं ते करण्यासाठी तिला हवं ते करू देण्याशिवाय आपल्या पुढे गत्यंतर नाहीये. कळतंय का तुला? बाकी ताईला हे सगळं कळलं हे फार बरं झालं. तिला न कळताच तुझं लग्न लागलं असतं ना तर माझ्या मनाला छुटपूट लागून राहिली असती. खरंय बाबा तुमचं. पण बाबा, म्हणजे ताई अजिबात रागवलीच नाही. नाहीच रागवणार रे ती. तिच्यासाठी इगोपेक्षा नातं महत्वाचं आहे. फार मोठं मन आहे तिचं. त्यामुळे सगळ्यांच्या सगळ्या चुका समजून घेतल्यानंतर देखील तिच्या मनात सगळ्यांविषयी उरतं ते फक्त प्रेमच. या मुलीला जन्माला घालून आयुष्याचं सार्थक झालं माझ्या, असं वाटतं मला. काय रे, काय झालं? आहे नाही, तरी पण तुमच्या बोलण्याचा विचार करतोय बाबा. कुठल्या बोलण्याचा? बाबा, तुमच्या मनात ताईबद्दल फक्त प्रेम नाहीये ना, खूप रिस्पेक्ट पण आहे ना. तिने कमावलाय रे तो तिच्या वागण्याने. कसला विचार करतोयस बाळा? काही नाही. जा झोप जा. कला यायच्या झोप, म्हणजे तिची बडबड नको ऐकायला. गुड नाईट बाबा. जा.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग मिसेस सहस्रबुद्धे. गुड मॉर्निंग. काय झालंय? नाही नाही काही नाही. तू अजूनही त्याच मूड मध्ये आहेस का? कुठल्या? कालच्या. काल? नाही नाही तसं नाही रे श्री, पण मी असा विचार करत होते की बाबांना एकदा शेवटचा फोन करते मी. म्हणजे? नाही नाही शेवटचा म्हणजे तसा नाही रे, एकदा शेवटचा प्रयत्न करून बघा असं सांगणारा फोन करते मी. कसला प्रयत्न? आईशी बोलण्याचा.